शौर्य रणरागिणी न्यूजसाठी वैष्णवी माळवदे, जिल्हा प्रतिनिधी। पेठ करमाळा येथील समाज बांधवांचा आढावा बैठकीदरम्यान विश्व महासंमेलनास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचा पक्का निर्धार। सविस्तर वृत्तांत। नागपूर येथे होणाऱ्या 16 व 17 जानेवारी 2026 श्री संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक प्रभू श्रीराम मंदिर वेताळ पेठ करमाळा येथे संपन्न झाली। या महासंमेलनास जास्तीत जास्त समाज बांधवांनी जाण्याचा निर्धार या बैठकीदरम्यान समाज बांधवांनी व्यक्त केला आहे। नागपूर येथे या विश्व महासंमेलनास देशाचे पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत। श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, शिंपी समाजातील सर्व पोट जातीतील समाज बांधव तसेच सर्व शिंपी समाज बांधवांना सोबत घेऊन हे विश्व महासंमेलन होणार आहे। या महासंमेलनासाठी देशभरातून जवळपास 5 ते 6 लाख नामदेव शिंपी समाज बांधव असणार आहेत, अशी माहिती विश्व महासंमेलन महिला अध्यक्ष सौ मिनलताई कुडाळकर यांनी दिली आहे। श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाजातील महिलांना या संमेलनासाठी येण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शारदा जवंजाळ यांनी मार्गदर्शन व आवाहन केले आहे। जनसंपर्क प्रमुख श्री अरविंद चांडोले यांनी या महासंमेलनासाठी ज्येष्ठ शिंपी समाज बांधवांना देखील येण्याचे आवाहन केले आहे व या महासंमेलनाची माहिती देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे दिली आहे। त्याचे उत्तमरित्या मार्गदर्शन देखील केले आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्र संघटक प्रमुख श्री संतोष मुळे यांनी समाजातील सर्व घटकातील बांधवांनी काही सूचना असतील तर ते सुचवा असे निर्देशन करून जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे। सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत चुंबळकर, शिंपी समाजाध्यक्ष व सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र वनारसे, जिल्हा सचिव पांडुरंग वडे, जिल्हा महिला संघटक सौ संगीता वनारसे, जिल्हा महिला संघटक सौ सोनाली पिसे यांनी नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे केलेले होते। या आढावा बैठकीवेळी सोलापूर जिल्हा संघटक प्रमुखपदी श्री संतोष रमेश गानबोटे यांची निवड करून त्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे। सूत्रसंचालन सोलापूर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख अशोक गाठे यांनी केले आहे। या आढावा बैठकीवेळी मार्गदर्शन करताना श्री संत नामदेव शिंपी समाजातील विश्वस्त श्री पांडुरंग गाठे, श्री रामचंद्र बोधे गुरुजी, ॲडव्होकेट योगेश शिंपी यांनी मार्गदर्शन केले। तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ वैशाली वडे यांनीही मनोगत व्यक्त केले। या आढावा बैठकीसाठी समाजातील ज्येष्ठ विजयकुमार मारवतकर गुरुजी, संतोष गानबोटे, मुकुंद वनारसे, दीपक गुजर, सतीश वनारसे, राजेंद्र चुंबळकर, गजानन चौकटे, देवी दत्त गाठे, दीपक वनारसे, प्रशांत गाठे, विजय चुंबळकर, राजेंद्र धोकटे तसेच आदी शिंपी समाजातील समाज बांधव व महिला या आढावा बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याच दरम्यान सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने विश्व महासंमेलनास उपस्थित राहण्याचा पक्का निर्धार देखील केला आहे। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी वैष्णवी माळवदे, जिल्हा प्रतिनिधी।